हॅलो स्टुडंट्स, सुपरपोजिशन ऑफ वेव त्याच्यातला पुढचा पॉईंट पाहणार आहोत आपण. व्हायब्रेशन ऑफ एअर कॉलम इन पाईप ओपन ॲट द बोथ द एंड्स. म्हणजे पाईप दोन्ही एंडला कसा असणार आहे, ओपन असणार आहे. तर इन धिस केस बाउंड्री कंडिशन आर सच दॅट ॲन अँटीनोड इज प्रेझेंट ॲट द ओपन एंड. मीन्स अँटीनोड अँड अँटीनोड हे दोन्ही काय असणार, त्याचे एंड कसे आहेत, ओपन. त्याच्यामुळे इथे काय तयार होणार आहेत, अँटीनोड. ओके, अँटीनोड तयार झालेले आहेत. मागच्या ह्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं क्लोजला काय होतो, नोड, आणि ओपनला होतो अँटीनोड. मग इथे दोन्ही एंड ओपन असल्यामुळे काय तयार झाले, अँटीनोड. मग आता आपण मागच्या वेळेप्रमाणेच कॅल्क्युलेशन करणार आहोत. दिस इज द एल ऑफ द लेंथ ऑफ द पाईप, कॅपिटल एल. आता कॅल्क्युलेट केला तर तो किती आलेला आहे, λ/2. आता हा λ/2 कसा आला, कारण अँटीनोड अँड नोड हे डिस्टन्स किती आहे, λ/4. आणि नोड अँड अँटीनोड हेही किती आहे, λ/4. हे प्लस केले दोन्ही म्हणजे हा हाफ लूप झाला. म्हणजेच कॅपिटल एल इज इक्वल टू किती झाला, λ/2. हे कॅल्क्युलेशन कसं आलं करण्यासाठी, λ/4 प्लस λ/4. हे मागेही सांगितलं त्याचप्रमाणे केले की तुम्हाला आन्सर येईल ते λ/2. ओके, मग आता आपण कॅल्क्युलेशन कशाचं करणार, एल इज इक्वल टू आला λ/2, लॅमडा इज इक्वल टू किती येणार मग 2L. एन इज इक्वल टू फॉर्म्युला काय आहे, व्ही अपॉन लॅमडा इज इक्वल टू व्ही इज इक्वल टू लॅमडाची व्हॅल्यूज पुट केल्यावर किती येईल, 2L इज इक्वल टू कॅपिटल एल इज द लेंथ ऑफ द एअर कॉलम आहे. तर त्याचाच फॉर्म्युला इथे काय सबस्टिट्यूट करता येईल, L+2E हा लिहून दिलेला आहे. व्हॅन पाईप ओपन ॲट बोथ द एंड करेक्शन काय आहे, 2E हे डबल आहे, बरोबर. एन इज ही जी फ्रिक्वेन्सी आहे त्यालाच काय म्हणायचं, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी, किंवा त्याला दुसरं नाव काय आहे, फर्स्ट हार्मोनिक. ओके, मग आपण त्याचप्रमाणे दिस इज हा फर्स्ट मोड झाला. आता सेकंड मोडमध्ये ती फिगर काय तयार होणार आहे की हे 1 लूप होणार आहे आणि 2 हे लूप कसे आहेत, हाफ हाफ आहेत. मीन्स ओपन एंड अँटीनोड अँड दिस इज द अँटीनोड तयार झाला. मग हे डिस्टन्स किती आहे, दिस इज द नोड अँड नोड. म्हणजे आपण इथं काय करणार, λ/4 प्लस λ/2 प्लस λ/4 अशा प्रकारचं कॅल्क्युलेशन केलं की तुम्हाला आन्सर काय येणार आहे, कॅपिटल एल इज इक्वल टू λ1. कारण हा सेकंड मोड आपण घेतला म्हणून इथं λ1 लिहिलेला आहे. ओके, लेंथ ऑफ द एअर कॉलम एल इज इक्वल टू λ1. म्हणजेच λ1 इज इक्वल टू काय येणार, कॅपिटल एल. मग N1 इज द फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू व्ही अपॉन λ1. म्हणजेच λ1 ची व्हॅल्यू इथं पुट केली, कॅपिटल एल. आणि कॅपिटल एल म्हणजे स्मॉल एल प्लस 2E. E मीन्स द एंड करेक्शन. ओके, N1 इज द सेकंड हार्मोनिक फ्रिक्वेन्सी आणि त्यालाच दुसरं नाव काय आहे, फर्स्ट ओव्हरटोन. म्हणजे दिस इज द सफिक्स आहे तो ओव्हरटोन, इंटिग्रल मल्टिपल आहे तो हार्मोनिक. मग इथे सेकंड आहे, सेकंड हार्मोनिक फ्रिक्वेन्सी अँड फर्स्ट ओव्हरटोन. मग हा N1 इज इक्वल टू काय आला, ट्वाइस द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. N इज द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. हा जो फॉर्म्युला आहे त्याच्यावरून आपण हे मॅथमॅटिकल काय करू शकतो, फॉर्म्युला तयार झाला की N1 इज इक्वल टू ट्वाइस द N. म्हणजे पहिल्या फ्रिक्वेन्सीपेक्षा ही फ्रिक्वेन्सी जास्त आहे. कितीनं आहे, ट्वाइस. ओके, नेक्स्ट अँड द थर्ड. आता थर्ड मोड पाहिला तर थर्ड मोडची फिगरमध्ये आपण पाहिला अँटीनोड अँड अँटीनोड ॲट द ओपन एंड. आता इथे काय होणार, हा नोड, दिस इज द नोड अँड नोड. मग आता हा कसा आला, दिस λ/4 प्लस λ/2 प्लस λ/2 प्लस λ/4 इज इक्वल टू कॅपिटल एल इज इक्वल टू काय आला, 3λ2/2. ओके, आता हा आपण काय घेतलेला आहे,
थर्ड मोड आहे. मग लेंथ ऑफ द एअर कॉलम इज इक्वल टू एल इज इक्वल टू काय आला 3 लॅमडा 2/2. मग लॅमडाची व्हॅल्यू काय आली 2L बाय 3. आता N2 इज इक्वल टू व्ही अपॉन लॅमडा 2. लॅमडा 2 ची व्हॅल्यू पुट केली. पुट केल्यावरती काय येईल 3V/2L आलेली आहे. ओके. मग एल ची व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट केली आपण L प्लस 2E. ओके. मग N2 इज इक्वल टू हा 3 आणि हा जो फॉर्म्युला आहे V/2L हा कशाचा आहे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. N2 इज इक्वल टू 3N means second frequency or the third harmonic frequency is thrice the fundamental frequency. Okay, this is the mathematical expression for the third harmonic frequency or the second overtone. ओके. येते लक्षात. मग जर कंटिन्युअस असेच आपण वेगवेगळे फोर्थ हार्मोनिक, फिफ्थ हार्मोनिक, सिक्स पुढे कंटिन्युअसली काढत बसलो, काढायची म्हटली फ्रिक्वेन्सी, तर आपल्याला फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काय लिहिता येईल द फ्रिक्वेन्सी ऑफ NP. आणि पीलाच काय म्हटलेले पीथ ओव्हरटोन. म्हणजे आता किती ओव्हरटोन आपण घेणार सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स, 7, 10 असे कितीही घेऊ शकतो पीच्या व्हॅल्यू. NP इज इक्वल टू P प्लस 1 into N. N means the fundamental frequency. Okay. And this is the फॉर्म्युला, फंडामेंटल फॉर्म्युला म्हणायचं. दरवेळेलाच आपण हे फिगर काढूनच कॅल्क्युलेशन करू शकत नाही. त्याच्यासाठी हा फॉर्म्युला वापरला की आपल्याला फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करता येते व्हेन पाईप ओपन ॲट द बोथ एंड्स. ओके. अँड नेक्स्ट आता आपण प्रॅक्टिकली डिटरमाइन करणार आहोत कशासाठी एंड करेक्शन. आता एंड करेक्शनचे आपण फॉर्म्युले पाहिलेले होते. आता एंड करेक्शन काढण्यासाठी फॉर्म्युला काय ई. हे नोटेशन कशासाठी आहे एंड करेक्शन. आता फर्स्ट पाहिलं तर फॉर पाईप ओपन ॲट बोथ द एंड. बोथ द एंड असतो त्यावेळेला फ्रिक्वेन्सी काय आहे N इज इक्वल टू V/2L. म्हणजेच V इज इक्वल टू काय येणार आहे 2 into NL. मग आपण काय घेणार आहोत युजिंग 2 पाईप्स सेम डायमीटर. 2 पाईप घ्यायचे त्यांचा डायमीटर कसा असणार आहे सेम बट डिफरंट लेंथ. 2 पाईपची लेंथ वेगळी असणार आहे पण डायमीटर कशी असणार आहे सेम असणार आहे. मग आता आपण इथे फॉर्म्युला लिहिला V इज इक्वल टू 2N1L1 इज इक्वल टू 2N2L2. ओके. मग आता 2 to गेट कॅन्सल. मॅथमॅटिकली आपल्याला काय मिळाला N1L1 आणि N2L2. आता कॅपिटल L ची आपण व्हॅल्यू पुट केली. मग काय येणार आहे ती स्मॉल L1 प्लस 2E. 2E जेव्हा पाईप बोथ ओपन ॲट द बोथ एंड असतो तेव्हा डबल असते. कॅल्क्युलेट केल्यावर आपल्याला एंड करेक्शनचा हा फॉर्म्युला मिळाला N1L1 मायनस N2L2 डिवायडेड बाय 2 into N2 मायनस N1. आणि एंड करेक्शनचा हा दुसरा फॉर्म्युला किंवा असा असेल N1L2 काय असेल की N2L2 मायनस N1L1 डिवायडेड बाय 2N1 मायनस N2. ओके. म्हणजे हे दोन्ही फॉर्म्युले आले. आता जर आपण पाईप कसा घेतला फॉर पाईप क्लोज्ड ॲट वन एंड हा जर घेतला तर काय आलेली आपल्याला फंडामेंटल फ्रिक्वेन्सी N/V/4L. म्हणजेच V इज इक्वल टू काय आला 4NL. मग पहिल्याप्रमाणेच आपण कॅल्क्युलेट केली. जर तीच 2 पाईप घेतले सेम डायमीटर अँड डिफरंट लेंथ मग आपल्याला काय V इज इक्वल टू 4N1L1 इज इक्वल टू 4N2L2 इज इक्वल टू N1L1 इज इक्वल टू N2L2. L1 च्या व्हॅल्यू पुट केल्या L1 प्लस E. आता इथं जेव्हा वन एंड क्लोज असतो तेव्हा एंड करेक्शनची व्हॅल्यू काय आहे L1 प्लस E. ह्या पुट केल्यावर आपल्याला एंड करेक्शनचा फॉर्म्युला काय मिळाला आहे 2 into N2 मायनस N1 किंवा N2L2 मायनस N1L1 डिवायडेड बाय 2N1 मायनस N2. म्हणजे पहिल्या केसमध्ये आणि दुसऱ्या केसमध्ये एंड करेक्शनचे फॉर्म्युले हे कसे मिळालेले आहेत सेम. हे आपल्याला प्रॅक्टिकलनी प्रूव्ह करायचे आहेत. ओके. आपल्याला रेझोनन्स ट्यूब हा जो एक्सपेरिमेंट आहे
त्याच्यामध्ये प्रॅक्टिकलच्या वेळी हे फॉर्म्युले पुन्हा येणार आहेत आणि L1 ही आपण कॅल्क्युलेट करणार आहोत. ओके, थँक्यू.